14 ऑक्टोबर रोजी झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे अंशतः विना अनुदानित शाळांना शासनाकडून निधी मिळालेला नाही। टप्पा वाढ कागदावरच झाली, पण प्रत्यक्षात निधीची तरतूद झाली नाही। त्यामुळे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने केली आहे। यासाठी शासनाला जाग यावी म्हणून कृती समितीच्या वतीनं आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या दारी पायी दिंडी काढण्यात आली। कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून ही दिंडी गारगोटीकडे रवाना झाली। दरम्यान यावेळी बोलताना सरकारने अंशतः अनुदानित शाळांना न्याय द्यावा अशी मागणी शिक्षक आमदार जयंत आसगावकर व पदाधिकाऱ्यांनी केली आहे। 14 ऑक्टोबर 2024च्या आदेशाचं अंमलबजावणी व्हावी आणि याकरता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं निधीची तरतूद झाली पाहिजे। 1 जून 2024 पासून जे 20% टप्पा वाढ दिलेली आहे याची तरतूद हिवाळी अधिवेशनात व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने ती झाली नाही। त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, त्यातही केली गेली नाही। परंतु आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत शासनाने ही अंमलबजावणी करावी यासाठीच खऱ्या अर्थानं ही आज पदयात्रा आयोजित केली गेलेली आहे। कालसुद्धा शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली आमच्या शिक्षक आमदारांची, त्याच्यामध्ये हा विषय प्रकर्षानं त्या ठिकाणी मांडला गेला। त्यावेळी त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं की आम्ही अर्थ विभागाला म्हणजे वित्त विभागाला त्या ठिकाणी आम्ही फाईल सादर करू। नुसती फाईल सादर करून चालणार नाही, त्याचा पाठपुरावा खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्री आणि शिक्षण कार्यालयानं करणं गरजेचं आहे आणि ते होण्यासाठीच ही खऱ्या अर्थानं जाग आणि आंदोलन याच्यापेक्षा सुद्धा भविष्यामध्ये हे तीव्र होत जाणार आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी शासनाला हे तरतूद करावे लागेल। आज 5 जून 2025 शैक्षणिक सत्राला सुरुवात झालेली आहे, परंतु महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 2024चा जो शासन निर्णय झाला आणि त्या निर्णयानुसार टप्पावाढ कागदावर झाली, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची निधीची तरतूद झालेली नाही। म्हणून शासनाला जाग येण्यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये ही आर्थिक तरतूद व्हावी म्हणून पालकमंत्री यांच्या दारी आम्ही कोल्हापूर ते गारगोटी ही पायी दिंडी काढत आहोत। याच्यामागचा हाच एक उद्देश आहे की शासनानं येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करावी आणि महाराष्ट्रातील तमाम औषधानुदानित शाळांना न्याय द्यावा, याच मागणीसाठी आम्ही पायी दिंडी काढत आहोत। गोकुळ सोबत गोकुल